काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं सद्गुरु औदुंबरला आले, औदुंबरला राहिले। नामधारकांनी विचारल्यानंतर सद्गुरूंच्या तिथल्या लीला, औदुंबरमध्ये काय घडलं हे सिद्ध नामधारकाला सांगतोय। तो म्हणतो, करवीर क्षेत्रातला एक ब्राह्मण, ज्ञानवंत, अतिशय हुशार अग्रवेदी ब्राह्मणाचा एक मुलगा झाला। मुलगा झाल्यानंतरच ते दोघं गतप्राण झाले, मृत झाले। हा मुलगा, याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, विद्या नाही। विद्या शिकायचा प्रयत्न करतो, पण त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान येईना। लोक त्याचे उपहास करायला लागले, त्याची टिंगल करायला लागले, त्याची चेष्टा करायला लागले। त्यावेळेस तो कंटाळून आणि सहन न झाल्याने तो प्राणत्याग करण्याकरता रानोमाळ वैराग्य अवस्थेमध्ये तो भिल्लवडीला आलेला आहे। भिल्लवडीला जगन्माता भुवनेश्वरी आहे। त्या ठिकाणी तो अन्न उदक न घेता आलाय। मातेला सांगतोय, भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी। हा ब्रह्मचारी आहे, विद्या नाही आहे। विद्येविषयी काल सिद्धांनी खूप विस्तृत असं सांगितलं की विद्या ज्याला असेल त्याला काय आहे काय नाही हे सगळं काल सिद्धांनी सांगितलं। या ब्राह्मणाला विद्या नाही, हा कंटाळून लोकांचा उपहास, लोकांची चेष्टा, लोकांची निंदा सहन न झाल्यामुळे वैराग्य प्राप्त होऊन घर सोडून, गाव सोडून, रानावनातनं तो भिल्लवडीला आलाय। आणि त्या ठिकाणी भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियोसी। अन्न उदक न घे त्या उपवासासी, पातला निशी दैव वशे। दैवानी अन्न उदक न घेता तो भिल्लवडीला आलाय। भिल्लवडीमध्ये काय आहे, जेथे असे जगन्माता, जगाची माता, जगन्माता, जिचं नाव भुवनेश्वरी विख्याता, भुवनेश्वरी आलाय। तिथे आला, त्या देवीच्या मंदिरात आला, त्या देवीचं दर्शन घेतलं। पण स्नान संध्या येत नाही, त्यामुळे केली नाही। अपार दुःख झालंय त्याला। देवीकडे बघितल्यानंतर त्याला भरून आलं। देवीच्या दारामध्ये, देवीकडे तोंड करून त्यांनी देवीच्या दारामध्ये धरणच धरलं। देवीच्या दारामध्ये अट्टहासाने बसला। किती दिवस झाले? 3 दिवस। 3 दिवस झाले तो देवीच्या द्वारात अट्टहासाने बसलाय, अन्नोदक घेत नाहीये। कारण तो घर सोडतानाच त्यांनी प्राण त्यागाचा मनच बनवलं होतं। म्हणून तो इथे आला। येणे परी दिवस 3 दिवस निर्वाण मन करुणे। मनामध्ये काही नाही, निर्वाण वैराग्य। अन्न उदक त्यजुनी, अन्न उदक काही घेतलं नाही। बैसला तो द्विज कुमार, तो ब्राह्मण, तो ब्रह्मचारी देवीच्या दारामध्ये 3 दिवस झाले आहेत।
अन्न उदक काही घेतलं नाहीये. नव्हे काही स्वप्न त्या लागुनी, त्याला कुठल्याही प्रकारचं स्वप्न पडलं नाही, त्याला दृष्टांतही झाला नाही, त्याला देवीने काहीही सांगितलं नाही. 3 दिवस झाले हो, देवीकडे एकटक बघतोय, अन्न उदक घेत नाहीये. 3 दिवस झाले, पण ही जगन्माता भुवनेश्वरी माता त्याला काहीच सांगत नाही, काहीच बोलत नाही. मग म्हणतोय, हे आई, हे अंबा भवानी, नव्हे काही स्वप्न त्या लागुनी, मग कोपे बहुमनी. मग मनामध्ये प्रचंड राग आलाय. काय हे? 3 दिवस झाले मी तुझ्या समोर बसलोय, 3 दिवस झाले मी अन्न उदक घेतलं नाहीये. काय हे? म्हणे अंबा भवानी, का माझी उपेक्षा? अगं समाजाने उपेक्षा केली आहे, अगं सगळ्या लोकांनी माझी उपेक्षा केली, सगळे माझी टिंगल करतात, सगळे माझी अवहेलना करतात. तू सुद्धा माझी उपेक्षा करतेस. अगं मी 3 दिवस झाले तुझ्या दारामध्ये बसलोय, मी अन्न उदक घेतलेला नाहीये. आक्रोश आहे मनामध्ये, प्रचंड राग आहे. काय आहे माझी अवस्था? नव्हे काही स्वप्न त्या लागुनी, म्हणून कोपे बहुमनी. म्हणे अंबा भवानी, का उपेक्षिल्या? अगं का उपेक्षा करतेस माझी? अरे मी समजू शकतो, मनुष्य माझी उपेक्षा करेल, टिंगल करेल, पण आई तू, अगं तुझ्या दारामध्ये 3 दिवस झाले मी बसलोय, अन्न उदक काही घेतलेला नाहीये, आणि तू माझी उपेक्षा करतेस आई. आक्रोशिली त्यावेळी, आणि मग प्रचंड राग आलाय. उठला, हातामध्ये शस्त्र घेतलं. आता हा काय करणार आहे? आक्रोशिली त्यावेळी शस्त्रे घेऊन प्रबळी, आपुली जिव्हा तात्काळी. ज्या जिभेनी मला वेदाभ्यास येत नाही, मला गायत्री मंत्र येत नाही, संध्या करता येत नाही, ती जीभ काय कामाची? जिच्या मुखातनं, जिच्यामुळे मला वेद म्हणता येत नाही, मला ज्ञान नाही, नुसती बडबड करण्याकरता ही जीभ काय कामाची आहे? असं म्हणून त्या ब्रह्मचार्याने आपली जीभ कापली. जर मला वेद येत नसतील, मला गायत्री मंत्र म्हणता येत नसेल, तर मला या जिभेचा काहीही उपयोग नाही. असं म्हणून त्यांनी ती जीभ कापली आणि देवीच्या चरणावर वाहून दिली. आक्रोशिनी ते वेळी शस्त्र घेऊनी प्रबळी, आपुली जिव्हा तात्काळी, छेदुनी वाहे धरणीवरी देवी चरणी. देवीच्या चरणावर, धरणीवर आपली जीभ कापून वाहून दिली. जिव्हा वाहुनी आंबेसी, जीभ वाहिली आणि मनामध्ये मग देवीला सांगतो, हे आई, हे अंबा भवानी, हे माते, मी आता जीभ वाहिली आहे, आणि जर अजून तू माझी उपेक्षा करशील तर लक्षात ठेव, मी माझं
शिर मुंडक पण वाहीन. आता तुर्तास मी जीभ वाहिली आहे. तू माझी उपेक्षा करू नको बरं. अगं अख्ख्या जगाने उपेक्षा केली आहेस. तू आई आहेस, तू देवी आहेस, तू भगवती आहेस, तू अंबा आहेस. तू नको ग उपेक्षा करू. बघ मी तुला आता माझी जीभ वाहिली आहे. आणि जीभ वाहून सुद्धा जर तू माझी उपेक्षा केलीस, माझ्याकडे लक्ष दिलं नाहीस, तर मात्र माझ्याकडे पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे मी माझं शिर सुद्धा तुला वाहीन. जिव्हा वाहून आंबेसी, आंबेला जिव्हा वाहून मागुती म्हणे परियेसी. जीभ वाहिल्यानंतर मनातल्या मनात तो म्हटलाय, बघ मी जीभ वाहिली, जर तू माझी उपेक्षाच केलीस तर मात्र तुला माझं शिर वाहीन. ऐसे निर्वाण मानसी, मनामध्ये असा ठाम निश्चय केलाय की बघा मी येऊन 3 दिवस झाले. 3 दिवसात भगवतीने मला कुठल्याही प्रकारचा दृष्टांत दिला नाही. 3 दिवस मी उपाशी राहिलो. मी अन्न पाणी काहीही ग्रहण केलं नाही. 3 दिवस हिच्या दारामध्ये हिच्याकडे बघत, एकटक बघत मी शांत राहिलो. पण हिने मला काहीही दृष्टांत 3 दिवसात दिला नाही. म्हणून शेवटी मी माझी आज जीभ वाहिली आहे. आईला सांगतोय मी जीभ वाहिली. आणि अजूनही तू मला दृष्टांत दिला नाहीस, मला काही सांगितलं नाहीस, तर हे आई मी माझं शिर वाहीन हा मनाशी निश्चय केला. बरोबर आहे की आता तरी तू माझ्याशी काहीतरी बोल, मला दृष्टांत दे. त्याची ही एकच मागणी आहे. जेव्हा भावनी मनासी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी. असं मनामध्ये धरून दिवस घालवला. अख्खा दिवस तिथेच बसून राहिला. 3 दिवस आधी राहिलाय, 4थ्या दिवशी ही जीभ कापून तिथेच राहिलाय. संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि स्वप्न झाले तयासी. मग त्याला स्वप्न पडलं. ऐका, सिद्ध सांगतो नामधारकाला, ऐक बरं. हे सगळं केल्यानंतर रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये जगन्माता भुवनेश्वरी आली. कारण सकाळी त्यांनी सांगितलं होतं की जर मला आज काही तू बोलली नाहीस तर मी माझं शिर कापणार आहे. जीभ कापून झालेली आहे, पण तू जर माझं बोलणं ऐकलं नाहीस, मला काही सांगितलं नाहीस, तर मी माझं शिर कापीन. हे सकाळी बोलून झालंय, म्हणून अख्खा दिवस घालवलाय. काय वेदना झाल्या असतील जीभ कापल्यावर त्या बालकाला, त्या ब्रह्मचार्याला, पण त्या वेदना सहन केल्या आणि एकाग्र आहे, देवीच्या चरणाशी लीन आहे. त्याची ही भक्ती बघून म्हणा, त्याची ही एकाग्रता म्हणून बघा. त्याला रात्री देवीचा दृष्टांत झाला. दिवसभर काही झालं नाही, पण
रात्री भगवती त्याच्या स्वप्नात आली आणि भगवती त्याला म्हणते, ऐक बाळा ब्रह्मचारी, हे बाळा ऐक, तू उगाच जीभ बीप कापलीस रे. ऐक बाळा ब्रह्मचारी, ऐक रे, हे बाळा ऐक, नको आक्रोश, माझ्यावर चिडून काही उपयोग होणार नाही रे, नको चिडूस माझ्यावर. असे कृष्णा पश्चिमेसी, हे बघ हे बाळा, तू माझ्यावर चिडून काहीही फरक पडणार नाही, माझ्यावर चिडून काही उपयोग नाही. का माझ्यावर चिडतोयस? त्यापेक्षा मी तुला सांगते ते ऐक. माझ्यावर चिडू नकोस, माझ्यासमोर आक्रोश करू नकोस. ऐक बाळा ब्रह्मचारी, नको आक्रोश, आमच्यावर चिडू नको, माझ्यावर आक्रोश करू नको. मग असे कृष्ण पश्चिमे तिरी, अरे समोर जी कृष्णा नदी वाहते त्या कृष्णेच्या पश्चिमेला पलीकडच्या तीरावर रे, या पूर्वेच्या तीरावर तू इथे आहेस, पण पश्चिमेच्या तीरावर कृष्णा पश्चिम तीरी जाय तयाजवळी, तिथे जो कोणी संन्यासी आहे, जो कोणी यती आहे, त्याच्या जवळ जा. माझ्यावर आक्रोश करून काही उपयोग नाहीये. कशाला माझ्यावर आक्रोश करतोस? त्याच्यापेक्षा या कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर आणि एक तापसी आहे, अंबा भवानी भुवनेश्वरी फार सुंदर वर्णन करते आहे. ती म्हणते, असे कृष्णा पश्चिम तीरी त्वरित जाय तया जवळी, कोणाजवळ? तर औदुंबर वृक्षातळी, त्या पश्चिम तीरावर जे औदुंबराचं झाड आहे त्या झाडाच्या खाली असे तापसी महाबली बलवान असा तापसी आहे, तप करणारा आहे. औदुंबर वृक्ष, कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबर वृक्षाच्या खाली एक तापसी बसलाय. हा महाबलवान आहे आणि नुसता बलवान नाही बरं का रे, तापसी पण नाही नुसता, मग अवतार पुरुष चंद्रमौळी, हा अवतार पुरुष आहे साक्षात. तुझी वांछा पुरवील, तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ना, तुला काय देहत्याग करायचा आहे किंवा काय करायचं आहे, विद्या पाहिजे, काय पाहिजे काय नाही, हे सगळं तो करेल. तो तुझी इच्छा पूर्ण करेल, कारण तो अवतार पुरुष आहे. हे लक्षात घे. तो अवतार पुरुष आहे, तो तपस्वी आहे, तो महाबली आहे, औदुंबर वृक्षाच्या खाली बसलेला आहे. वर्णन केलंय म्हणजे याला शोधायला वेळ लागणार नाही. वर्णन काय केलंय? असे कृष्णा पश्चिम तीरी, कृष्णेच्या पश्चिमेवर औदुंबर वृक्षाच्या खाली एक तापसी बसलाय. आणि हा नुसता तापसी नाही, तर हा अवतार पुरुष आहे. तोच तुझी इच्छा पूर्ण करेल. बघ आता मी तुला, तू माझ्या समोर जीभ कापलीस आणि आता मला दम दिलास की मी माझं शिर पण तुला, ते हे असलं काही करू नकोस. माझ्यावर चिडू नकोस, माझ्यावर रागवू नकोस. मी काही करणार नाही. तर तुला यातनं तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता तुला मी फक्त मार्ग सांगते. माझ्यावर चिडून उपयोग नाही, मला दम देऊन उपयोग नाही.
त्या औदुंबर वृक्षाच्या खाली एक तपस्वी बसला. तो महान तपस्वी ज्ञानवंत आहे. बर, तो अवतारी पुरुष आहे आणि तोच तुझी इच्छा पूर्ण करेल. त्यामुळे तू त्याच्याकडे जा. इथे उगत वाया वेळ घालवू नकोस. जीभ कापणं मुंडक हे असलं काही करू नकोस. जीभ कापली ठीक आहे आता, पण तुझं शिरबीर काही कापू नकोस. त्याच्यापेक्षा तिकडे जा, त्याला नतमस्तक हो. तो तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. कोण? औदुंबर वृक्षातळी असे तपस्वी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी इच्छा पुरविल. तुझी इच्छा तोच पूर्ण करेल. तो अवतार पुरुष आहे, चंद्रमौळी आहे, तापसी आहे, महाबळी आहे. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी. अशा प्रकारचं एक स्वप्न त्याला पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर तो लगेच जागृत झाला. त्याला जाग आली. अंबा भवानीचं हे अशा प्रकारचं स्वप्न पडल्या पडल्या त्याला जाग आली. झोपेतनं उठला. काय स्वप्न पडलंय आणि मग निघाला तिथून. जर समजा आई म्हणतेय, आई सांगतेय, भगवती सांगतेय म्हणून तो स्वप्नातनं जागा झाला आणि निघाला. उठला, जागा झाला, निघाला. आईने सांगितलंय ना, मग आईचं ऐकायचं. भगवतीने सांगितलंय स्वप्नामध्ये. जागृत होताची हर्षी आनंद झाला. हा की चला काहीतरी तर मार्ग मिळाला. काय होईल ते पुढे बघू. इथे तर काहीच होत नव्हतं. 3 दिवस उपाशी राहिलो होतो. ते बरं झालं, जीभ कापून ठेवली म्हणून आईने स्वप्न तरी दिलं, नाही तर स्वप्नही झालं नसतं. म्हणजे इथे काही होणार नाहीये. पुढे काय होईल ते बघू. आईने स्वप्नात सांगितलंय, मग आईचं म्हणणं एवढं तर ऐकू. निघाला त्वरित तेथोनी. निघाला हा ब्राह्मण, हा ब्रह्मचारी निघालाय. बरं, आता मध्ये कृष्ण आहे. सध्या होड्या आहेत, पूर्वी नव्हत्या. बरं, मग हा कसा गेला? निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. स्वप्न पडल्यानंतर त्याला काही सुचेना काय करायचं. तर जायचंय. मग जायचंय तर मध्ये कृष्ण आहे. मग कसं जायचं? निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. अहो, कृष्णेचा प्रवाह आहे. कृष्णेच्या प्रवाहामध्ये हा पोहत निघालाय. पहिलं तिला जाऊन त्वरित पहिलं तीराला पोहोचला. पहिलं तीराला पोहोचल्यानंतर पोहत पोहत गेलाय. उत्कंठ इच्छा आहे. आईने सांगितलेल्या त्या तापसी महाबळी अवतारी पुरुषाच्या दर्शनाची उत्कंठ इच्छा आहे. मनामध्ये तेच आहे. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात. पहिलं तिला जाऊन त्वरित देखता झाला गुरुसी. पहिलं तिऱ्याला आला, पोहत पोहत आला भुवनेश्वर वर्ण. कृष्णेच्या प्रवाहात पोहत पोहत पलीकडे आला. आल्यानंतर अहो, आईने सांगितलं तसाच, देवीने स्वप्नात सांगितलं तसाच एक तापसी म्हणजे आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती यांना त्यांनी बघितलं. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांची अत्यंत स्तुती केली. संतोषिणी गुरुमूर्ती आला
आल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला, त्यांची स्तुती केली. हे भगवान, हे परमात्मा, हे ज्ञानवंता, हे सद्गुरू, हे गुरुवर्या, नाना प्रकारे स्तोत्र म्हणाला. गुरुमूर्तींना आनंद झाला. त्याला आश्वासन दिलं, काय झालं बाळा, तू एवढी माझी स्तोत्र करतोयस, एवढा आलायस, काय झालं. आता त्यांनी जीभ कापली आहे, तर त्यांनी मनातल्या मनात स्तोत्र म्हणतेत. बरं, ती सद्गुरूंना कळली आहेत. संतोषिनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेवी, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्याची ती भाव, त्याची ती भक्ती, त्याची ती श्रद्धा, त्याचा तो विश्वास आणि त्यांनी मनोमन केलेली स्तुती, त्यांनी मनोमन म्हटलेलं स्तोत्र, हे सगळं ऐकलं. आणि म्हणून सद्गुरूंना आनंद झाला. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ज्ञान झाले त्वरित. त्याला तात्काळ सद्गुरूंच्या हस्तस्पर्शाने ज्ञानप्राप्ती झाली. जिव्हा आली तात्कालिक. अहो, त्यांनी जी जीभ कापून भगवती भुवनेश्वरीला वाहिली होती, ती जीभ त्याला तात्काळ आली. ज्ञान तर आलंच, विद्वान तर झालाच, हुशार तर झालाच, विद्या तर मिळालीच, पण जी जीभ कापून ठेवली होती ना भगवतीला, ती पण प्राप्त झाली. वेद, शास्त्र, पुराण, तर्क, व्याकरण सगळं त्याला यायला लागलं. त्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. परिपूर्ण असा ब्राह्मण ज्ञानवंत झाला. जसं मानस सरोवरला गेल्यानंतर राजहंस होतो, तसाच हा विप्र माझ्या सद्गुरूंच्या चरणी, नृसिंह सरस्वतींच्या चरणी लीन झाल्यानंतर झाला. जसं चिंतामणीला स्पर्श होतात सुवर्ण होतं, त्याचप्रमाणे हा विप्र माझ्या नृसिंह सरस्वतींच्या तैसे त्या ब्राह्मणासी, तसंच त्या ब्राह्मणाला गुरुचरण होता स्पर्शी, गुरुचरणाचा स्पर्श होताच आली अखिल विद्या त्यासी. सगळी विद्या प्राप्त झाली, सगळं ज्ञान प्राप्त झालं. वेद, शास्त्र, तर्क, भाषा सिद्ध म्हणतो, ऐक नाम झालं का. आता ही कथा सांगितल्यानंतर सिद्ध सांगतोय, नाम झालं का, ऐक, लक्ष देऊन ऐक. गुरुमहिमा ऐसी ऐका, ऐक ऐक, गुरुमहिमा अशी ऐक. जे जे स्थानी वास देका, ज्या ज्या ठिकाणी सद्गुरूंचा वास आहे, ज्या ज्या ठिकाणी सद्गुरू आहेत, त्या त्या ठिकाणी स्थानाचं महत्व आहे. जे जे स्थानी वास देखा, स्थान महिमा ऐसा असे, असा हा स्थानाचा महिमा आहे. अरे त्या ठिकाणी गेल्यानंतर या ब्राह्मणाला विद्या प्राप्त झाली, ज्ञानवंत झाला. अहो, त्यानी जी जीभ भगवती अंबा भुवनेश्वरीला वाहिली होती, ती जीभ तर त्याला मिळालीच. ज्ञानवंत तो झाला, वेदवान झाला, वेदाध्ययन मुखोद्गत झालं. अंतरामध्ये सगळं राहिलं, काही विसरला नाही. बरं, काही विसरला नाही. नामधारका, अरे गुरूंचा महिमा हा असाच आहे. अरे त्यांच्या चरणाला स्पर्श झाल्यानंतर काय गुण आहे.
अरे जसं परिसाला लोहाचा स्पर्श झाल्यानंतर होतं तसंच त्या ब्राह्मणाला झालं. म्हणून नामधारका गुरुचरित्राचा विस्तार जो आहे तो ऐकताना अत्यानंद होतो, कारण तो मनोहरित असा सत्य आहे. मुळात या सगळ्या घटना गुरुचरित्रातल्या याच्या पुढेही येणाऱ्या घटना ज्या घडल्या त्या घटना या सगळ्या कलियुगामध्ये घडल्या आहेत. बरं, कलियुगामध्ये हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. कलियुगात घडल्या आहेत. नामधारका गुरुचरित्र अतिशय मनोहर आहे. सद्गुरूंची कृपा अत्यंत मनोहर आहे. सद्गुरूंच्या कृपेने काय काय घडणार आहे, काय काय घडलंय. नामधारक सिद्धाला कशा प्रकारे प्रश्न विचारतो आणि सिद्ध प्रत्येक प्रश्नाची उत्तरं कशी देतो हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.